आज आपण डिस्कस करूया की प्रेग्नन्सीमध्ये कुठले फ्रूट्स खायला हवे आणि कुठले फ्रूट्स अवॉइड केलेलं बेटर असेल. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे, IVF कन्सल्टंट ॲट न्यूक्लियस IVF वाकड. आजकाल बरेच पेशंट्स जेव्हा प्रेग्नंट होतात तेव्हा मला प्रश्न विचारतात की सर, मी मँगो खाऊ शकते का, किंवा ॲपल खाऊ शकते का, किंवा ॲवोकॅडोज खाऊ शकते का. तर ह्यांचं एक्झॅक्टली मेडिकल सायन्सेसमध्ये कसा रोल आहे ते आपण थोडंसं डिस्कस करूया. आज सुरुवातीला आपण डिस्कस करू की कुठले फ्रूट्स खायला हवे. जसं की आता प्रेग्नन्सीमध्ये ॲपल, बनानास, ऑरेंजेस, बेरीज हे सगळे फ्रूट्स आपण खाऊ शकतो. आता प्रत्येकाचं थोडंसं डिटेल्समध्ये आपण मायक्रोन्यूट्रिशन व्हॅल्यूज बघूया. ॲपलमध्ये आयर्न आणि फायबर हे खूप प्रमाणात असतं. त्याच्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये होणारा जो ॲनिमिया आणि कॉन्स्टिपेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते कमी होतात. सिमिलरली ऑरेंजेसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. व्हिटॅमिन सी हे वन ऑफ दी गुड अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. याच्या व्यतिरिक्त बनानामध्ये बऱ्यापैकी पोटॅशियम असतं. पोटॅशियम हे प्रेग्नन्सीमध्ये क्रॅम्प्स कमी करण्यासाठी मदत करतं. याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बेरीजचा यूज करतो त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, रास्पबेरी किंवा ब्लूबेरी या सर्व गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण एक्झॉटिक फ्रूट्सचा विचार करतो, जसं की ॲवोकॅडो आहे, ज्याच्यामध्ये गुड फॅट हे बऱ्यापैकी असतं आणि सोबतच पोटॅशियम ही सप्लिमेंटेशनसाठी मदत होते. एक्झॉटिक फ्रूट्समध्ये किवी आणि ड्रॅगन फ्रूट्स याचंही प्रमाण प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला हरकत नाही आहे, कारण याच्याने थोडेसे प्लेटलेट वाढण्यासाठी मदत होते आणि इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी. इट इज सेड दॅट की मँगोमध्ये बऱ्यापैकी शुगर्स असतात, तर मॉडरेट अमाऊंटमध्ये मँगो तुम्ही खाऊ शकता. त्याला काही मेजर असं काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे की ज्याच्याने आपण खाल्लंच नाही पाहिजे असं. आता आपण डिस्कस करूया की कुठले फ्रूट्स घ्यायला नको आणि त्याची काय कारणं आहेत. तर मोस्ट कॉमनली पेशंट विचारतात की प्रेग्नन्सीमध्ये पपई खायला पाहिजे की नाही. पपईमध्ये लॅटेक्स हे बऱ्यापैकी प्रमाणात असतं आणि इट इज प्रूव्हन की लॅटेक्सने कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द युट्रस होतात आणि त्याच्यामुळे ॲबॉर्शनचे कॉजेस किंवा प्रेग्नन्सी लॉसेस आफ्टर दी कन्सेप्शन्स होऊ शकतात. असंही म्हटलं जातं की आयुर्वेदिक कन्सल्टंट जे ओळखीचे असतात माझ्या, ते डिस्कस करतात माझ्याशी की पपईमध्ये असणाऱ्या ज्या सीड्स असतात किंवा ज्यांना बिया म्हणतो आपण, त्याही ॲबॉर्शन कॉज करण्यासाठी आयुर्वेदिक कन्सल्टंटच्या अकॉर्डिंगली ते यूज केले जातात. त्यामुळे पपई अवॉइड करणं बेटर आहे. नेक्स्ट फ्रूट आहे ग्रेप्स, जे अवॉइड केलेलं बेटर आहे, कारण ग्रेप्सवर बऱ्यापैकी पेस्टिसाइड्स फवारणी केलेली असते आणि साधं धुवून ते निघत नाहीत. त्यामुळं इट इज बेटर टू अवॉइड ग्रेप्स. आता आपण येऊया साधारण इन जनरल टिप्ससाठी. कुठलेही फ्रूट्स खात असाल तर ते स्वच्छ धुवून खाणं हे नेहमी फायद्याचं ठरतं. याच्या व्यतिरिक्त मॉडरेट अमाऊंट्समध्ये आपण ते खाऊ शकतो, जेणेकरून शुगरवर प्रॉब्लेम्स येऊ नये आपल्या. आणि जर एखाद्या पेशंटला गॅस्ट्रायटिस रिलेटेड किंवा गॅस्ट्रिक कॉम्पोनंट रिलेटेड काही इश्यूज असतील तर ते फ्रूट्स त्यांनी पेशंट्सनी विचारपूर्वक आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खाल्लेले बेटर आहेत, कारण काही फ्रूट्समध्ये ॲलर्जीचंही प्रमाण पाहण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मल्टिपल फ्रूट्स हे आपण प्रेग्नन्सीमध्ये सीझन वाईज खाऊ शकतो आणि त्याच्याने मायक्रोन्यूट्रिशन प्रेग्नन्सीमध्ये मिळून प्रेग्नन्सीची वाढ व्यवस्थित होते आणि त्याच्यासाठी फ्रूट्स घेणं हे इम्पॉर्टंट ठरतं. तर या संदर्भात आपले काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा आणि त्याला उत्तर देण्यासाठी आमची टीम नेहमी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत ती पोहोचेल.